Solutions part 17. Van't-Hoff factor I. To obtain the colligative properties of electrolyte solutions by using relations for non-electrolytes, Van't-Hoff suggested a factor I. आपल्याला माहित आहे आपण कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीसाठी 4 फॉर्म्युले तयार केले की ज्याच्यावरून आपण मोलार मास कॅल्क्युलेट करू शकतो. 4 कोणकोणत्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज होत्या? पहिली म्हणजे वेपर प्रेशर लोअरिंग, दुसरी बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन, तिसरी फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन आणि चौथी ऑस्मोटिक प्रेशर. त्याचे जे आपण जे फॉर्म्युले डिराईव्ह केले ते फक्त नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी लागू पडत होते. आपण काल बघितलं इलेक्ट्रोलाइटसाठी मात्र ते फॉर्म्युले लागू पडत नव्हते आणि म्हणून ते फॉर्म्युले इलेक्ट्रोलाइटसाठी लागू पडावेत. इलेक्ट्रोलाइट म्हणजे जे पाण्यामध्ये गेल्यानंतर आयन्स तयार करतात. फॉर एक्झाम्पल NaCl, साल्ट्स, ॲसिड्स, बेसेस, हे सगळे इलेक्ट्रोलाइट जे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात अशा सोल्युशनसाठी सुद्धा ते फॉर्म्युले लागू व्हावेत. म्हणून व्हॅन्ट-हॉफनं त्या फॉर्म्युल्यामध्ये एक दुरुस्ती फॅक्टर सुचवला, तो म्हणजेच व्हॅन्ट-हॉफ फॅक्टर I. काय असतो हा व्हॅन्ट-हॉफ फॅक्टर बघूया. तर I इज इक्वल टू कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन डिवायडेड बाय कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. जर आपल्याला व्हॅन्ट-हॉफ फॅक्टर काढायचा असेल तर व्हॅन्ट-हॉफ नावाच्या सायंटिस्टनं कसा काढा म्हणून सांगितलं, तुम्ही इलेक्ट्रोलाइटची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी घ्या आणि त्याला डिवाइड करा. कशाने डिवाइड करा? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ सेम कॉन्सन्ट्रेशन. फॉर एक्झाम्पल सांगू की समजा तुम्हाला NaClचा व्हॅन्ट-हॉफ फॅक्टर काढायचा. NaCl इलेक्ट्रोलाइट आहे. मग त्या NaClची तुम्ही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मोजा. चारीपैकी कोणती? समजा आपण ऑस्मोटिक प्रेशर घेतलं तर ऑस्मोटिक प्रेशर ऑफ NaCl मोजा, म्हणजे ते झालं पाय. आणि त्याच वेळेस तुम्ही त्याच सेम कॉन्सन्ट्रेशनचं, समजा NaClचं कॉन्सन्ट्रेशन समजा 0.1 मोलार असेल तर त्याच कॉन्सन्ट्रेशनचं तुम्ही नॉन इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन घ्या. म्हणजे सुक्रोज, युरिया, हे जे नॉन इलेक्ट्रोलाइट त्याचं सोल्युशन घ्या आणि त्याची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मोजा. समजा ऑस्मोटिक प्रेशर मोजतोय तर मग ते झालं पाय 0 ऑस्मोटिक प्रेशर. म्हणजेच पाय कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी चारीपैकी कोणती? ऑस्मोटिक प्रेशर, वेपर प्रेशर लोअरिंग किंवा फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन किंवा बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन, ह्याच्यापैकी कोणतीही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी घ्या आणि त्याला त्याच कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीनं डिव्हाइड करा. फक्त ती नॉन इलेक्ट्रोलाइटची पाहिजे आणि दोन्ही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सेम पाहिजे. म्हणून आपल्याला माहिती आहे 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत, म्हणून व्हॅन्ट-हॉफ फॅक्टर काढण्याचे 4 फॉर्म्युले तयार होणार. बघा, डेल्टा TF म्हणजेच फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. कुणाचं? तर इलेक्ट्रोलाइटचं घ्यायचं आणि त्याला डिवाइड करायचं. फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन पण कुणाचं? नॉन इलेक्ट्रोलाइटचं. 0 दाखवतं नॉन इलेक्ट्रोलाइटचं आणि कुठलंही सबस्क्रिप्शन नाही ते इलेक्ट्रोलाइटचं. म्हणजेच इलेक्ट्रोलाइटच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीला नॉन इलेक्ट्रोलाइटच्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीनं डिवाइड करायचं, त्यांचा रेशो घ्यायचा. फक्त त्या दोन्ही सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सेम पाहिजे, आपल्याला व्हॅन्ट-हॉफ फॅक्टर मिळतो. मग 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत म्हणून 4ही प्रकारे आपण व्हॅन्ट-हॉफ फॅक्टर काढतो. मग कोण फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन वापरू शकतो, कोण बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन म्हणजेच डेल्टा TB अपॉन डेल्टा TB0 म्हणजेच बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट डिवायडेड बाय बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. हे डेल्टा P म्हणजे वेपर प्रेशर लोअरिंग डिवायडेड बाय वेपर प्रेशर लोअरिंग ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. हे पाय म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर डिवायडेड बाय ऑस्मोटिक प्रेशर ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट. म्हणजे वर इलेक्ट्रोलाइट घ्यायचं आणि खाली नॉन इलेक्ट्रोलाइट घ्यायचं. 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहेत म्हणून 4 फॉर्म्युले तयार झाले आणि ह्याच फॉर्म्युल्यावरनं व्हॅन्ट-हॉफ फॅक्टरची डेफिनेशन आहे. इट इज द रेशो ऑफ, ते गुणोत्तर आहे कशाचं? कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट डिवायडेड बाय the colligative property of non-electrolyte solution of the same concentration. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यावरनंच ही डेफिनेशन केले. वेअर क्वांटिटीज विदाउट सबस्क्रिप्ट, ह्याला सबस्क्रिप्ट नाही, ह्याला सबस्क्रिप्ट आहे 0. क्वांटिटीज विदाउट सबस्क्रिप्ट रेफर टू इलेक्ट्रोलाइट्स. ज्याला सबस्क्रिप्ट नाही ते इलेक्ट्रोलाइट्स आहे आणि ज्याला सबस्क्रिप्ट आहे ते नॉन इलेक्ट्रोलाइट्स आहे. म्हणजे हे 0 सबस्क्रिप्ट नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी वापरलं.
म्हणून आयचा फॉर्म्युला आणखी प्रकारे 4 फॉर्म्युले झाले. 5वा फॉर्म्युला काय होतो? ॲक्च्युअल मोल ऑफ पार्टिकल्स इन सोल्युशन आफ्टर डिसोसिएशन डिवायडेड बाय मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट्स डिझॉल्व्ड इन सोल्युशन. बघा ह्या फॉर्म्युल्याद्वारे व्हॅन ऑफ फॅक्टर कसा काढता येतो? फॉर एक्झाम्पल NaClचे 2 तुकडे होतात, Na+ आणि Cl-, म्हणजेच एका मोलचे 2 मोल होतात. म्हणजेच ॲक्च्युअल मोल्स किती आहेत? 2, पण फॉर्म्युला युनिट NaCl एकच आहे, म्हणून व्हॅन ऑफ फॅक्टर NaClचा होतो 2. 2/1 2. अशा प्रकारे ज्यांचं कंप्लीट डिसोसिएशन होतं त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला वापरता येतो. आणखी कसं करता येतं? फॉर्म्युला मास ऑफ सबस्टन्स म्हणजे NaClचा 58.5, Na 23, Cl 35.5 ते ॲक्च्युअल मास घ्यायचं फॉर्म्युला मास, आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीद्वारे काढलेलं ऑब्झर्व्ड मोलार मास त्यानं डिवाइड करायचं. म्हणजेच फॉर्म्युला मासला ऑब्झर्व्ड मोलार मासनं जर डिवाइड केलं तरी आपल्याला व्हॅन ऑफ फॅक्टर मिळतो. म्हणजे हा 5वा फॉर्म्युला, हा 6वा फॉर्म्युला, ह्याचंच रूपांतर फॉर्म्युलात केलं आहे. बघा, फॉर्म्युला मास ऑफ सबस्टन्स म्हणजे त्याला म्हणतात थेरॉटिकल मोलार मास, आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीद्वारे मोजलेलं मोलार मास त्याला म्हणतात ऑब्झर्व्ड मोलार मास. म्हणजेच एक्सपेरिमेंटद्वारे जे काय मोलार मास आलं आहे त्याला ऑब्झर्व्ड मोलार मास म्हणायचं, आणि फॉर्म्युल्याद्वारे जे मोलार मास येतं त्याला थेरॉटिकल मोलार मास. ह्या फॉर्म्युल्यानं सुद्धा व्हॅन ऑफ फॅक्टर काढता येतो. म्हणजेच व्हॅन ऑफ फॅक्टर काढण्याचे अनेक फॉर्म्युले आहेत. दस I इज इक्वल टू 1 फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट, म्हणजे 1 हे नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी असेल, युरिया, शुगर, त्या व्हॅन ऑफ फॅक्टरची किंमत 1 असेल. आता KNO3 साठी व्हॅन ऑफ फॅक्टरची किंमत 2 कशी असणार? बघा, NaCl आणि KNO3 साठी 2 कशी येणार? कारण KNO3चे 2 तुकडे होतात, K+ आणि दुसरा तुकडा NO3-, आणि म्हणून 2 तुकडे होतात एका फॉर्म्युल्याचे, म्हणून त्याचा व्हॅन ऑफ फॅक्टर 2. NaClचं सुद्धा तसंच आहे, Na+ Cl-, 2 तुकडे होतात एका फॉर्म्युल्याचे, म्हणून त्याचा व्हॅन ऑफ फॅक्टर 2. आता Na2SO4चं Na2SO4चं तुम्हाला वाटेल 2 आणि 4 6, तसं नाही. Na2SO4चं डिसोसिएशन कसं होतं बघूया. बघा, Na2SO4 हा SO4 एकच युनिट आहे, त्याचं आयोनायझेशन कसं होतं? 2 Na+ आणि 1 SO4 2-, म्हणजे हे 2 तुकडे अधिक हा 1 तुकडा, हा एकच तुकडा आहे, आणि म्हणून एका फॉर्म्युल्याचे 3 तुकडे होतात. म्हणून Na2SO4 साठी व्हॅन ऑफ फॅक्टर आला 3. म्हणजे ज्यांचं कंप्लीट डिसोसिएशन होतं त्यांच्यासाठी व्हॅन ऑफ फॅक्टर काढणं सोपं आहे. त्याचे किती आयन्स तयार होतात, किती पार्टिकल्स तयार होतात ते बघा, त्याच्यावरनं तुम्हाला व्हॅन ऑफ फॅक्टर कळेल. ज्याचे तुकडेच होत नाहीत म्हणजे नॉन इलेक्ट्रोलाइट, म्हणजेच शुगर डिसोसिएशन होत नाही, म्हणजे एका पार्टिकलला एकच पार्टिकल राहणार, म्हणून त्याचा व्हॅन ऑफ फॅक्टर 1. KNO3चे 2 तुकडे होणार, K+ आणि दुसरा तुकडा NO3-, म्हणून 1 आणि 1 2, आणि म्हणून त्याचा व्हॅन ऑफ फॅक्टर 2. NaClचं पण तसंच, Na+ Cl-, हा 1 तुकडा आणि हा 1 तुकडा, म्हणून त्याचा व्हॅन ऑफ फॅक्टर 2. Na2SO4चे 3 तुकडे होतात, 2 आणि हा 1, म्हणून त्याचा व्हॅन ऑफ फॅक्टर 3. CaCl2चंही तसंच, CaCl2 कसं आयोनायझेशन होतं बघूया. Ca2+ + 2Cl-, म्हणजे हे 2 तुकडे आणि हा 1 तुकडा, म्हणजे 3 तुकडे होतात, म्हणून CaCl2चा व्हॅन ऑफ फॅक्टर झाला 3. या प्रकारे आपण व्हॅन ऑफ फॅक्टर ज्याचं कंप्लीट डिसोसिएशन होतं त्यांचा काढू शकतो. द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ these electrolytes are therefore twice, thrice respectively as those of non-electrolytes of the same concentration. म्हणजेच जर आपण 1 मोलार युरिया घेतला तर त्याचा व्हॅन ऑफ फॅक्टर 1 असणार, 1 मोलार जर KNO3 घेतला तर त्याचा व्हॅन ऑफ फॅक्टर 2 असणार. या पद्धतीने आपण व्हॅन ऑफ फॅक्टर काढू शकतो. The foregoing arguments are valid only for infinitely dilute solution where the dissociation of electrolyte is complete. In reality, especially at high concentrations, the colligative properties of strong electrolytes and their I values are usually smaller than expected. बघा, मी आत्ता सांगितलं NaClचा व्हॅन ऑफ फॅक्टर 2,
हे कधी लागू आहे? आत्ताचं आपण जे स्टेटमेंट मागच्या स्लाइडमध्ये बघितलं ते स्टेटमेंट व्हॅलिड आहे कधी? जर सोल्युशन भरपूर डायल्यूट असेल, इनफायनाइटली डायल्यूट, आणि त्याच्यातलं इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन कम्प्लिटली झालं असेल, म्हणजे सगळ्याच मॉलिक्यूलचे तुकडे झाले असतील तर ते शक्य आहे. जर कॉन्सन्ट्रेशन हाय असेल आणि कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतील तर त्यांच्या आय व्हॅल्यूज ह्या एक्सपेक्टेडपेक्षा स्मॉलर येतात. फॉर एक्झाम्पल आपली एक्सपेक्टेड NaClची व्हॅल्यू किती आहे? तर 2. मग जर त्याचं कॉन्सन्ट्रेशन हाय असेल तर मात्र त्याची जी आय व्हॅल्यू आहे ती 2 येणार नाही, ती 2 पेक्षा कमी येईल, आणि म्हणून ते फक्त हाय कॉन्सन्ट्रेशनला कमी येतील, ते इन्फायनाइटली डायल्यूट कॉन्सन्ट्रेशनला फक्त 2 येईल. द रिझन इज दॅट, बघा कमी येण्याचं कारण, द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस बिटवीन अपोजिटली चार्जड आयन्स ब्रिंग अबाउट द फॉर्मेशन ऑफ आयन पेअर्स. Each ion pair consists of one or more cations and one or more anions held together by electrostatic force of attraction. जर कॉन्सन्ट्रेशन हायर असेल तर फॅन्टम फॅक्टर NaClचा 2 येत नाही, कमी येतो. ते कमी करण्याचं कारण कॉन्सन्ट्रेशन हाय असेल तर ते आयन्स एकमेकाच्या जवळ असणार, त्यामुळे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन असणार, म्हणजे एका तुकड्याचे 2 तुकडे होऊन परत 2 तुकड्याचा एखादा तुकडा बनणार, आणि त्यामुळं पार्टिकलची संख्या कमी होणार, आणि म्हणून त्याचा फॅन्टम फॅक्टर सुद्धा कमी होऊ शकतो. This results in decrease in the number of particles in solution, causing reduction in the expected I value and colligative properties. बघा एकमेकाचं अट्रॅक्शन वाढल्यामुळं 2 पार्टिकलचा परत काही जणांचा 1 पार्टिकल बनेल, आणि त्यामुळं त्याचं पार्टिकलची संख्या कमी होईल, त्यामुळं त्याची आय म्हणजे फॅन्टम फॅक्टरची किंमत 2 पेक्षा कमी येईल, किंवा जी काय आपण एक्सपेक्टेड आहे त्याच्यापेक्षा कमी येईल, आणि त्याची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची सुद्धा दुप्पट न येता थोडीशी कमी येईल. Modification of expressions of colligative properties. The expressions of colligative properties mentioned earlier for non-electrolytes are to be modified so as to make them applicable for electrolyte solution. आपल्याला माहिती आहे आपण जे पूर्वी 4 फॉर्म्युले डिराइव्ह केले ते फक्त नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी लागू पडत होते, पण इलेक्ट्रोलाइटसाठी लागू होत नव्हते, म्हणून इलेक्ट्रोलाइटला सुद्धा लागू हवे म्हणून फॅन्टम नावाच्या सायंटिस्टनं फॅक्टर इंट्रोड्यूस केला आय. मग ते फॉर्म्युले ते मॉडिफिकेशन त्यानं स्वतः त्याच्यामध्ये दुरुस्त केलं पहिल्या 4 फॉर्म्युल्यामध्ये, आणि स्वतःचा फॅक्टर तिथे इंट्रोड्यूस केला, आणि असे मॉडिफाय केलेले फॉर्म्युले हे मात्र आता सगळ्यासाठी लागू होतात, इलेक्ट्रोलाइटसाठी आणि नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी. मग असे मॉडिफिकेशन केलेले फॉर्म्युले काय आहेत बघूया. द मॉडिफाईड इक्वेशन्स आर, बघा आपण बघितलं फॉर्म्युल्यामध्ये डेल्टा पीचा फॉर्म्युला होता P10X2 आणि W2M1/M2W1. एक्सप्रेशनमध्ये करेक्शन आणलं फॅन्टम फॅक्टर, म्हणजे प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये फक्त फॅन्टम फॅक्टर इंट्रोड्यूस केला. पूर्वीच्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त एवढं होतं, त्याच्यामध्ये त्यानं ॲड केलं स्वतःचा फॅक्टर आय, म्हणजे त्यानं फॉर्म्युले सगळे बदलले, आणि ह्या आयची किंमत शुगर, युरिया यासारख्या नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी 1 ठेवायची, म्हणजे तेच फॉर्म्युले होतात. म्हणजे अगोदरचे जे फॉर्म्युले आपण बघितले होते ते फॉर्म्युले फक्त नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी लागू होत होते. आता हे जे मॉडिफाईड केलेले इक्वेशन्स आहेत ते नॉन इलेक्ट्रोलाइटला पण लागू होतात आणि इलेक्ट्रोलाइटला पण लागू होतात, म्हणजेच फक्त त्यानं 1 फॅक्टर इंट्रोड्यूस केला आय, त्यालाच आपण फॅन्टम फॅक्टर असं म्हणतो. म्हणजे प्रत्येक फॉर्म्युला आपण शिकलोय फक्त त्यानं 1 एक्स्ट्रा फॅक्टर इंट्रोड्यूस केला आय, म्हणून प्रत्येक जे आपण महाग फॉर्म्युले शिकलो कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आणि मोलार मासचं रिलेशन ते 4ही फॉर्म्युले इथं आणले आहेत, आणि फक्त 1 एक्स्ट्रा फॅक्टर इंट्रोड्यूस केला तो म्हणजे फॅन्टम फॅक्टर आय. म्हणून हे फॉर्म्युले आपले पूर्वीच झालेले आहेत, फक्त नवीन फॅक्टर इंट्रोड्यूस केला तो म्हणजे फॅन्टम फॅक्टर. बघा हा लोअरिंग ऑफ पेपर प्रेशरचा फॉर्म्युला पूर्वीचा होता W2M1/M2W1. फॅन्टमनं त्याच्यात दुरुस्ती केली आणि फॅक्टर आणला आय. तसंच हा बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशनचा फॉर्म्युला KB/M होता, फक्त त्यानं आय इंट्रोड्यूस केलं. इकडं फॉर्म्युला होता 1000 KB/W2/M2W1, फक्त त्यानं इंट्रोड्यूस केला आय. म्हणजे प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये फक्त त्यानं आय हा एवढा फॅक्टर इंट्रोड्यूस केला, आणि तो आय कसा काढायचा ते आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलंय. फॅन्टम फॅक्टर काढायचा असेल तर तो कसा काढला जातो याच्याविषयी आपण डिटेल डिस्कशन केलेलं आहे. थँक्यू.